हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप की सगळे मजेतच असाल. घर आपलं असो किंवा रेंटचं असो, पण त्याची काळजी घेणं, स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. कारण घर म्हणजे फक्त चार भिंती नाही, इथे आपल्या रोजच्या आठवणी तयार होतात. आपण इथे हसतो, थांबतो, पुन्हा उभा राहतो. म्हणून घर स्वच्छ ठेवणे म्हणजे फक्त साफसफाई नाही, तर ती आपल्या मनाला शांत आणि पॉझिटिव्ह ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आपल्या सर्वांनाच घर हे नेहमी मोठं हवं असतं, पण त्या घरासोबतच ते घर मेंटेन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. घर जरी रेंट किंवा स्वतःचं आहे, तर त्या विषयापेक्षा जर आपण हा विचार केला की ते घर आपलं आहे, आपण तिथे राहतो, हा विचार करून जर आपण आपल्या घराची काळजी घेतली ना, तर आपल्या घरातल्या राहणाऱ्या लोकांचे जे आरोग्य आहे ते नेहमीच चांगलं राहतं. कारण घरामध्ये जितकी घाण असते, त्यामुळे आपल्या घरामध्ये आजार पण येतो. त्यासाठी आपल्याला नेहमी घर स्वच्छ ठेवणं तितकेच महत्त्वाचे आहे. तर मंडळी, या प्रकारे मी हप्त्यातून एकदा तरी अशी डीप क्लिनिंग करीत असते. तर बघा, हा आहे माझा हॉल आणि यात सर्वात जास्त धूळ येतात, कारण की कंटिन्यू यात गेस्ट वगैरे चालूच असतात. त्यामुळे तर बघा, सोपे एकदम छान असे झटकून घेतले, त्यावरची घाण काढून घेतली आणि खिडकी पण एकदम छान अशी ओल्या कपड्याने पुसून घेतली. तुम्ही बघू शकता, या प्रकारे सर्व मी एकदम छान असे एक एक वस्तू स्वच्छ करत असते. तर बघू शकता, या प्रकारे मी सोफा वगैरे एकदम छान असा ओल्या कपड्याने पुसून घेत आहे. तर बघा, अशा प्रकारे सर्व सोफा पुसून घेतला. तर कधी कधी असं होतं मंडळी, की आपण मोठ्या क्लिनिंगची वाट पाहतो, पण असं नेहमी थोडं थोडं जरी करत राहिलं ना, तर घर एकदम नीट नेटकं राहतं. कारण हा आपल्या घरातला हॉलमधला सगळ्यात जास्त वापरला जाणारा स्पेस आहे. कारण म्हणूनच इथे सगळ्यात जास्त धूळ डस्ट गोळा होते. माझ्यासोबत हेच होत होतं. साफसफाई करत असताना स्पेस क्लीन व्हायचा, पण सोप्याचे कोपरे, स्टिंग अशा धूळ अडकलेली राहायची आणि नीट निघतच नव्हती. पण आता मी एक एक कोपरा व्यवस्थित क्लीन करते, त्यामुळे सर्व धूळ व्यवस्थित निघते. आणि बघा, टी व्हीसुद्धा एकदम छान असा मी पुसून घेतला. त्यानंतर स्विचचे बोर्ड आहे ते सुद्धा एकदम छान अशा ओल्या कपड्याने पुसून घेते. तर बघा, अशा प्रकारे एकदम छान असे मी हे बोर्डसुद्धा करून घेतले. जेव्हा पण मी क्लिनिंग करते, तेव्हा मला ज्या गोष्टी लागतात त्या मी माझ्यासोबतच ठेवते. म्हणजेच की एक पाण्याने भरलेली बॉटल, म्हणजेच स्प्रे बॉटल, कोरडा कपडा आणि एक ओला कपडा, या सगळ्या गोष्टी मी माझ्यासोबतच ठेवत असते. आणि ओला कपडा हा मी सारखा सारखा धुवत असते, ज्यामुळे इकडचं डस्ट तिकडं लागायला नको. दरवाजा आणि चौकट रोजच्या वापरामुळे खूप पटकन घाण होतात, म्हणून आठवड्यातून एकदा तरी नीट पुसणं खूप गरजेचं आहे. थोडं पाणी, थोडं डिटर्जंट आणि थोडा वेळ, बस घर लगेच फ्रेश वाटायला लागतं. दरवाजा स्वच्छ असेल तर घरात येताना पण एकदम छान फिलिंग येते. तर बघा मंडळी, असं छोटंसं काम पण आपण घराला एकदम नीट आणि क्लीन लुक देतं. म्हणून तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर बघा, अशा प्रकारे मी एकदम छान अशा घराच्या चौकटसुद्धा क्लीन करून घेत आहे. घराच्या बाहेरच्या खिडक्या स्वच्छ असेल ना, तर पूर्ण घरच चमकते. चला मग खिडक्या झक्कास साफ करून घेऊया. बाहेरच्या खिडक्यावर धूळ, पाऊस आणि माती पटकन बसते, म्हणून थोडं एक्स्ट्रा लक्ष द्यावं लागतं. स्वच्छ खिडक्या म्हणजे फ्रेश वेव, घरातील पॉझिटिव्ह फील येते. तर बघा, खिडक्या एकदम छान अशा पुसवून घेतल्या. त्यानंतर बघा, आतमध्ये हा आहे माझा मेकअप आरसा. तर चला आता हा सुद्धा एकदम छान असा क्लीन करून घेऊ. मेकअप परफेक्ट हवा असेल ना, तर आरसा पण स्वच्छ हवा. दररोज मेकअप करताना आरशावर पावडर, फाउंडेशनचे डाग बसतात, त्यामुळे तो डल दिसायला लागतो. थोडासा ग्लास क्लीन आणि सॉफ्ट क्लॉथ वापरला की आरसा एकदम चमकतो. आरसा स्वच्छ असेल तर मेकअप पण अजून नीट दिसतो. क्लीन आरसा, परफेक्ट लुक, छोटं काम पण खूप फरक पडतो. तर बघा मंडळी, इथे जे आपण वस्तू होत्या मी सर्व अगोदर काढून घेतल्या. त्यानंतर ओल्या कपड्याने एकदम छान असं हे सर्व मिरर पुसून घेतला. त्यानंतर आता आपण परत तिथल्या तिथं ह्या वस्तू एकदम छान अशा सेट करून घेणार आहोत. तर बघू शकता, अशा प्रकारे मी सर्व वस्तू एकदम छान अशा सेट करून घेतला. तर बघा, हा आहे इथला स्टडी टेबल. तर हा सुद्धा एकदम छान असा पुसून घेते. तर बघा, स्टडी टेबल पुसून झाला की
तर इथं आहे बालकृष्णाचं स्टिकर, ते सुद्धा एकदम छान असं पुसवून घेतलं. त्यानंतर इथलं सुद्धा स्विच बोर्ड एकदम छान असा पुसून घेतला. त्यानंतर इथले जे कपाट आहे ते सुद्धा आपल्याला ओल्या कपड्याने एकदम छान असं हे पुसून घ्यायचे आहे आणि मिररसुद्धा एकदम छान असा क्लीन करून घ्यायचा आहे. जिथं आपण दिवसभराचा थकवा घालवतो तो बेड क्लीन असणं खूप गरजेचं आहे. चला मग आज बेड क्लीन करून घेऊया. बेडवर डस्ट आणि छोटे पार्टिकल पटकन जमा होतात, म्हणून रोज थोडं साफ करणं इम्पॉर्टंट आहे. बेडशीट चेंज केल्यावर आणि बेड पुसल्यावर लगेच फ्रेश फील येतो. क्लीन बेड असेल तर शांत झोप येते. स्वच्छ बेड प्लेसफुल स्लीप. छोटं काम पण मोठा फरक. तर बघा एकदम छान असा बेड मी पुसून घेतला. तर चला आता ब्लँकेटसुद्धा एकदम छान असं सेट करून घेत आहे. तर हप्त्यातून मी एकदा तरी हे ब्लँकेट बदलत असते आणि खूप जास्त ते घाणसुद्धा होते. तर बघा या प्रकारे मी एकदम छान असं दुसरं ब्लँकेट अंथरून घेतलं आणि बघा या प्रकारे इझिली सेट होतं, कारण की हे खालून स्ट्रेचेबल आहे, त्यामुळे याला जास्ती काही मेहनत घ्यावी लागत नाही. तर मंडळी ऑलमोस्ट आपली सगळी क्लिनिंग झालेली आहे. बाकी आहे फक्त सोफ्यावरचे कवर टाकणं. साधा सोफा असला तरी नीट कवर टाकले की एकदम क्लासी दिसतो. डस्ट किंवा स्ट्रेनपासून सोफा प्रोटेक्ट करायला कवर खूप युजफुल आहे. कवर चेंज केल्यावर हॉलचा लुकच इन्स्टंटली फ्रेश वाटतो. नॅचरल किंवा लाईट कलरचे कवर घेतले की हॉल अजून ब्राईट दिसतो. रेग्युलर वॉश केलं की कवर नेहमी क्लीन आणि फ्रेश राहतो. असा छोटासा बदल पण घराला एकदम पॉझिटिव्ह वेब आणतो. तर बघा या प्रकारे मी एकदम छान असा सोफ्यावरती कवर टाकून घेत आहे. तर बघा या प्रकारे मी याला फोल्ड करून एकदम परफेक्टली हे कवर सेट करून घेत आहे. याच प्रकारे आता आपल्याला दुसऱ्या सोफ्यावरचा सुद्धा कवर टाकून घ्यायचा आहे. छोटासा टी टेबल पर पूर्ण हॉलचा सेंटर अट्रॅक्शन आहे. तर फक्त टी टेबल पुसायचा बाकी होता. तर चला लगेच ते सुद्धा क्लीन करून घेऊ. टी टेबलवर रोजचे कप स्नॅकमुळे मार्क्स आणि डस्ट पटकन जमा होतात. थोडं क्लीन आणि सॉफ्ट क्लॉथ वापरलं की टेबल एकदम शाईन होतो. क्लीन टेबल असेल ना तर संपूर्ण हॉल नीट वाटतो. काम छोटं पण फुल क्लासी लुक. क्लीन टेबल हॅपी वेब्स. तर बघा या प्रकारे एकदम छान असा मी टेबल पुसून घेतला की लगेच आता आपण हॉलसुद्धा झाडून आणि लगेच पुसूनसुद्धा घेणार आहोत. अगोदर सगळी धूळ नीट झाडून घेते, कारण क्लीन बेस असेल ना तर पुसणं इफेक्ट होतो. कोपऱ्यात जास्त धूळ जमा होते, ती नीट काढली की हॉल अजून नीट दिसतो. आता थोडं फिनॉलचं पाणी घेऊन फ्लोअर पुसते. लगेच एकदम फ्रेश स्मेल येते. पुसल्यानंतर फ्लोअर चमकतो आणि हॉल एकदम क्लीन आणि स्वच्छ दिसतो. असं छोटंसं क्लिनिंगचं रुटीन केलं की घरात एकदम पॉझिटिव्ह वेब येतो. आजचा व्लॉग इथेच संपतो. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच डेली रुटीन व्लॉगसोबत. तोपर्यंत क्लीन राहा, हॅप्पी राहा. तर चला इथेच सीन. बाय बाय.